निर्गमनची पुस्तक 17वा अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 16 वचन आहे. समोरच्या 7 वचनमधून इस्रायली लोक सीन अरण्यातून निघून सिन्हे डोंगरकड त्यांचे प्रवास. इस्रायली लोक रेफिदीम नावाच्या स्थळापाशी आले. तिथं प्यासाठी पाणी नाही. 20 लाख लोकांची जनसंख्या आणि त्यांचे प्राणी. त्या लोकांना पाणी नाही मिळले तर त्या लोकांना देवाची परीक्षा घेतले आणि देवावर कुरकुर केले. देवानं मोशेला आज्ञा दिली का होरेब नावाच्या दगडावरत काठी मारायची. तसेच केल्यानंतर पाणी आले. त्या लोकांच्या प्रवासामध्ये नाला बनून नदी बनून त्या लोकांचे ताण बुजवले. 8 वचनपासून तर 16 वचनपर्यंत इस्रायली लोकांसोबत अमाली लोकांचे युद्धाविषयी लिहून आहे. मोशे आपले हात उचलल्यानंतर यहोशू जितत होते आणि मोशेचा हात खाली आल्यानंतर यहोशू हारत होता. अहरोन आणि हूर या दोघांना मोशेच्या हाताला उचलून त्याची मदत आणि सहायता केले. इस्रायली लोक जितत्वरी त्या लोकांना तसेच केले. हे 17वा अध्यायाचे विवरण आहे. आपण 17वा अध्यायाचे पहिल्या वचनपासून ध्यान करू. मग म्हणजे सीनु अरण्यापासून ते सिन्हे अरण्याच्या मधामध्ये परमेश्वरानं त्या लोकांना मन्ना दिल्यानंतर ते लोक देवाच्या वचनच्या अनुसार प्रवास केले आणि रिफिदी प्रांतामध्ये थांबले. देवाच्या आज्ञाप्रमाणे मजल करून रफिदीम येथे त्यानं तड दिला. देवाच्या आज्ञाप्रमाणे त्या लोकांना प्रवास केले तर रफिदीम येथे पाणी काऊन नाही आणि जेथे पाणी नाही तिथं देव त्या लोकांना काऊन घेऊन जातो. इथं त्या लोकांची परीक्षा झाली. साधारण रीतीनं इथे पाणी नाही आणि पाण्याचे स्रोत नाही. अरण्याचे प्रांत आहे म्हणून तिथे नाले असतील. मग हे लोक इथे कशी राहतील. देव इथं या लोकांची परीक्षा घेऊन राहिले. हे लोक काय करणार आणि काय करते. देवानं पाठवलेले स्थळावर पाणी असले पाहिजे ना आणि देव पाठवले असले म्हणजे तिथं पाणी राहिलेच पाहिजे ना. मग देवानंच पाठवले का आणि देवानं पाठवले तर तिथं पाणी असले पाहिजे ना. देवाच्या वचनावरत संदेह करणे. बघा इथे तुम्ही परिस्थितीच्या अनुसार विचार केले तर म्हणजे इथं देव नाही आहे. देवाचे वचन ऐकल्यानंतर प्रकृती जे असते त्याला बघून त्याच्या विचारावर माणूस येतो. आज वर्तमान संसारामध्ये सायन्स पुष्कळ वाढला आणि आज लोकांना विश्वास करायसाठी एक कारण पाहिजेत. सायन्सच्या गोष्टी प्रयोगावरत आधारित असते.
विश्वास येणाऱ्या गोष्टींवर आधारित असतो. सायन्सचे परीक्षण भूतकाळावर आधारित असतो. विश्वासच्या द्वारा चालणे भविष्यावर आधारित असतो. हा फरक फक्त विश्वासी लोकांनाच माहीत असतो. यासाठी जग विश्वासी लोकांचा द्वेष करतो. मोशे कुरकुर नाही केला. मोशेले पण माहीत होतं का रेफिदीमध्ये पाणी नाही आहे. पण मोशे कुरकुर नाही केला आणि इस्रायली लोक कुरकुर केले. त्याचा कारण का आहे? त्या लोकांचे विचार आणि त्या लोकांचे मनचे माइंडसेट, त्या लोकांचे विचार आणि त्या लोकांचे मनचे वाकडपण. मोशेची जागरूकता देवानं सांगितले म्हणजे देव बघून घेतो. देवानं जायसाठी सांगितले म्हणजे निश्चित रीतीनं तिथं देवाचे कार्य असतो असा मोशेचा विश्वास होता. म्हणून लोक मोशेशी भांडू लागले व म्हणाले, आम्हास प्यावास पाणी दे. तेव्हा मोशे त्यास म्हणाला, तुम्ही माझ्याशी का भांडता? परमेश्वराची परीक्षा का पाहता? देवानंच आपल्याला पाठवला का? आणि देव पाठवले तर असे असते का? आणि खरोखरच आपल्यासोबत देव आहे का? तू आम्हाला धोका देऊन देव आहे म्हणून चालवून राहिला का? असे ते लोक त्याच्यासोबत वाद करत होते. एक मनुष्य केव्हा वाद करतो? त्याला सर्व काही माहीत आहे तेव्हा तो वाद करतो. तो स्वतःला ज्ञानी समजतो तेव्हा तो वाद करतो. त्याला सर्व काही माहीत आहे म्हणून तो वाद करतो. इथं लोक मोशेसोबत वाद करून राहिले. लोकांस पाण्याचा शेष लागला तेव्हा ते कुरकुर करून मोशेला म्हणाले, आम्हास आमच्या मुलास व आमच्या गुरढोरांस तानाने मरून टाक्यास तू आम्हास मिस्र देशातून बाहेर का काढले? इस्रायली लोकांच्या सुटकेच्या माध्यमातून काय संपादना करून राहिले? काय धनाचं संपादन होऊन राहिले? का त्याला मिळवून राहिले? या लोकांना काय पद मिळाला काय? या लोकांना इस्रायली लोकांचं बरेच केले होते ना. मिस्र देशाच्या राजाच्या हाताखाली दास्तावमंदी असताना त्यांचे दुःख बघून त्यांच्यासोबत या लोकांना बरेच केले होते ना. लाल समुद्रातून हेच मोशे आणि आरोन आहे ना आणणारे त्याच्यातून बाहेर काढून. या लोकांना देवाचे गीत म्हटले होते ना. फक्त पाणी नाही मिळाल्यामुळे हे लोक असे कुरकुर काऊन करून राहिले? आज विश्वासी लोकांमध्ये अनेक लोक असे आहे. आज विश्वासी लोकांमध्ये अनेक लोक असेच आहे. देवावर कुरकुर करून देवाच्या मंदिराला सोडून जाणारे अनेक लोक आहे. ख्रिस्ताला धर्म समजून राहिले आणि ख्रिस्ताला वरदान मिळणारा असे त्या लोकांना वाटून राहिले. त्याच्या मागं आपण चालले पाहिजे. ख्रिस्ताचा मागं भौतिक आशीर्वादासाठी चालणे हे एक वृथा आहे. तो तुला भौतिक आशीर्वाद द्यायसाठी नाही बोलावले, तुझ्या आत्माच्या रक्षणासाठी बोलावले आहे. इस्रायली लोकांना देवानं बोलावले. त्या लोकांना एक लोकांचा मोठा
समूह बनवले आणि त्यांच्याद्वारा आपली महिमा करवायची इच्छा केली. त्यांच्याद्वारा या जगाला देव आपला परिचय द्यायसाठी विचार केले. आणि इथं इस्रायली लोक देवाविषयी का विचार करून राहिले? इथे ते लोक वाद करून राहिले आणि विरोधामध्ये आहे. देवाची परीक्षा घेऊन राहिले. का देव तूच आहे का? तूनच सांगितलं का? तूनच आम्हाला पाठवलं का? मोशेनं परमेश्वराचा धावा करून म्हटले, या लोकांस मी काय करू? हे तर मला बहुतेक दगड मारून करव्यास तयार झाले आहेत. बघा इथे किती मोठे भांडण झाले आहे आणि इस्रायल लोकांचे वडील लोकांना समजू शकत नाही. लोक त्यांची चेष्टा करून राहिले आणि विचारत आहे का पाणी कुठे आहे? आम्हाला इथे काऊन आणले? आम्हाला मारायसाठी आणले का? आम्हाला तिथंच ठेवले असते, बरे झाले असते. मृत्यूपेक्षा दास्यामध्ये राहणं आम्हाला बरे आहे. आज पुष्कळ लोक ख्रिस्तामध्ये आल्यानंतर भौतिक गरज त्या लोकांचे पूर्ण नाही झाले तर ते लोक असे म्हणतो का आम्हाला मरणच आमच्यासाठी चांगले आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, देवानं आपले निवड केले आहे आणि त्याच्या सेवासाठी आपले निवड केले आहे. त्याच्या अनुग्रहाच्या द्वारा घेणाऱ्या परीक्षाला आपण न करता त्याच्यावर तर कुरकुर केले तर त्याचे प्रयोजन का आहे? मोशे म्हणत आहे का अजून थोडा वेळ झाले तर दगड न आम्हाला मारून टाकेन. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायलीतील काही वडील माणसे बरोबर घेऊन वा. तू नील नदीवर आपली काठी हाती घेऊन लोकांचे पुढे चाल. पहा, होरेब गिरीवरील एक खडकावर मी तुझ्या पुढे उभं राहीन. तू त्या खडकावर काठी आपट, त्यातून पाणी निघेल, म्हणजे ते हे लोक पितील. मोशेनं इस्रायलच्या वडील देखता तसे केले. मोशे त्या ठिकाणीचे नाव रफिदीम प्रांतामध्ये होरेबचा डोंगर आहे आणि होरेबचा खडक आहे. अजून काही दिवसाचा प्रवास होता आणि काही दिवसाच्या प्रवासानंतर सीने नावाचे डोंगर होते. बघा, होरेबचा डोंगर आणि सीनेचा डोंगर एकच आहे. ते होरेबचा आरंभ आहे आणि काही दुरीवर सीनेचा डोंगर होते आणि तिथंच देवानं मोशेला 10 आज्ञा दिले. तिथं एकच डोंगर नाही, तिथं डोंगरचे श्रेणी आहे. इथं परमेश्वर म्हणत आहे का मी खडकासमोर उभे राहतील आणि तिथंच तू काठीनं मारशील. पहिला कोरिन्थी याचा 10वा अध्याय 4 मध्ये हा खडक येशू ख्रिस्तच आहे इथं लिहून आहे. येशू ख्रिस्त प्रभू आध्यात्मिक जीवनाची तहान बुजवणारे प्रभू आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारा आध्यात्मिक ताणला बुजवण्यात आले. पहिला कोरिन्थी याचा 10वा अध्याय 4 वचन आपण एक वेळा बघू. आणि सर्व एकच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालण्याचे आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर
ख्रिस्त होता. येशू ख्रिस्त प्रभू इस्रायली लोकांना मिस्र देशातून निघून कनान देश पोचेपर्यंत त्यांच्या सोबत चालत होते. एका शब्दामध्ये सांगतो म्हटले तर जुन्या करारामध्ये प्रत्येक दैवीय प्रत्यक्षता येशू ख्रिस्ताचेच होते. शरीरचे धारण करायचे अगोदर येशू ख्रिस्त देवाचे वचन होते. देवाचे वचन ख्रिस्त देवाचे पुत्र प्रभू येशू त्या लोकांसोबत प्रवास केले. देवाच्या नावानं प्रत्यक्ष होणारा ख्रिस्तच आहे. देवाच्या नावानं प्रत्यक्ष होणारा मनुष्याचा समोर हाच प्रभू येशू ख्रिस्त आहे. तसेच प्रभू म्हणाले, माझे दर्शनसाठी त्या काळामध्ये अब्राहमनं वाट बघितले होते आणि माझं दर्शन मिळाल्यानंतर तो फार आनंदित झाले. येशू ख्रिस्ताला बघणारा अब्राहमच आहे आणि त्याच्यासोबत बोलणारा आणि चालणारा येशू ख्रिस्तच आहे. जुन्या करारामध्ये 10 वेळा मनुष्याचा समोर प्रत्यक्ष होणारा येशू ख्रिस्तच आहे. त्या लोकांना मार्ग दाखवणं आणि चालवणारा येशू ख्रिस्तच आहे. प्रभू म्हणत आहे, मी त्या खडकाच्या समोर उभे राहतील आणि तू तिथं माझ्या समोर त्या खडकावर मार. वधस्तंभावर तर मनुष्याची ताण बुजवण्यात आले. येशू ख्रिस्ताला मारण्यात आले. येशू ख्रिस्ताचे भौतिक मृत्यू, येशू ख्रिस्ताचे आध्यात्मिक मृत्यू मनुष्याला त्यांच्या पापापासून सोडवून आत्म्यामध्ये त्या लोकांना समृद्ध करतो. प्रभू या सत्याला आपण विश्वासाच्या द्वारा स्वीकार केले पाहिजे आणि तसे करायला पाहिजेत. पवित्र आत्म्याच्या द्वारा आपल्याला हा विश्वास मिळतो. तेव्हाच त्या लोकांचा नवा जन्म होतो. नाहीतरी पवित्र शास्त्र कळत नाही. होरेबच्या दगडावर प्रभू उभे झाले. मोशे त्या दगडाला मारताच त्या दगडातून पाणी निघाले. स्तोत्रसंहिता याचा 78 अध्यायामध्ये त्याचे प्रवाह नाल्यासारखे आहे. नद्यासारखे त्याचे प्रवाह झाले आहे. किती आश्चर्याची गोष्टी आहे. स्तोत्रसंहिता याचा 78 अध्याय याचा 4 वचन आणि 20 वचन आपण बघू. इथं पहा, त्यानं खडकावर टोला मारला, तो पाणी भडभड वाहू लागले. इथं दगडावर कोण मारले? मोशेनं. पण या वचन आपण वाचताना इथं दगडवर तर देवानं मारले असे लिहून आहे. व त्याचे लोट चालले. त्यानं रानात खडक फोडून खोल जलशयप्रमाणे भरपूर पाणी त्यास प्यास दिले. इथं बघा, म्हणजे इतका जलशयाचा विस्तारनं पाणी आले. त्यानं खडकातून पाण्याचे प्रवाहित काढले. नद्याप्रमाणे पाणी वाहवले. त्या लोकांच्या मागं पाणीचा प्रवाह चालले. बघा, हे किती आश्चर्याची गोष्टी आहे. बघा, त्या लोकांच्या प्रवासामध्ये त्यांच्या मागं पाणीचा प्रवाह चालले
आणि त्या लोकांना ताण नाही लागू दिले. इथं येशू ख्रिस्त त्यांच्या मांग चालत आहे याचा चिन्ह आहे. हेच गोष्टी कुरिन्थीच्या पत्रीमध्ये लिहून आहे. हा कडक आत्मसंबंधी होते आणि त्यांच्या सोबत चालत होते. बघा, हे पाणी त्यांच्या मागे चालत असत त्यांचे सर्व गरज पूर्ण केले. दगडातून मधुर पाणी आणि पाण्याचा इतकं विस्तार होतं का समुद्रासारखं पाणी होते. इस्रायली लोकांसाठी देवाने केलेले कार्य त्या लोकांना विश्वास करासाठी फार मोठे आधार होते. पण त्या लोकांना विश्वास नाही केले यासाठी त्या पिढीतले लोक त्याच अरण्यामध्ये नाश झाले. त्या काळामध्ये लोकांची जनसंख्या घेतले तेव्हा 6 लाख पुरुष होते. त्याच्यामध्ये फक्त यहोशू आणि कालेब हेच लोक कनान देशामध्ये प्रवेश केले. विश्वास नाही करणे, बघून विश्वास नाही करणे, अनुभव घेऊन विश्वास नाही करणे, त्या लोकांचे मृत्यूचे कारण झाले. देवाची प्रत्यक्षता ख्रिस्त वधस्तंभावर त्याची मृत्यूच्या द्वारा वधस्तंभावर तर मनुष्याच्या मृत्यूला संपवणे आणि मनुष्याला देव आपले अनुग्रह देणे. मनुष्य येशू ख्रिस्ताला अंगीकार नाही केले तर मृत्यू आणि नरकापासून आपल्याला कोणीच नाही वाचवू शकत. यासाठी मोशे देवानं सांगितल्याप्रमाणे इस्रायली वडील लोकांच्या समोर केले. देवाचे वचनचे आज्ञा पालन करणे. ज्या काठीनं मिस्र देशामध्ये चमत्कार केले त्याच काठीनं या खडकाला मार असे देवानं सांगितले. पवित्र शास्त्र आपल्याला काठीला दर्शवतो. हे काठी त्या लोकांना एक नियम देत आहे. हे काठी प्रवासामध्ये त्या लोकांना गाईडलाईन देत आहे. विश्वासी लोकांच्या जीवनाला चालवणारा पवित्र शास्त्राची नियमच आहे. हेच आज्ञा त्यांच्यावर तो उभे होऊन त्या लोकांना पापी ठरवतो. हे काठी इस्रायली लोकांवर तर पडाले पाहिजे होते. त्यांचे कुरकुरमुळे, त्यांचे भांडणमुळे, पण हे काठी खडकावर पडली. कारण त्यांच्या कुरकुरमुळे देव लोकांना मारायला पाहिजे होते त्या काठीनं, पण दगडाला मारले. आपल्याला शिक्षा मिळाले पाहिजे होते, पण आपल्याला नाही मिळाले, येशू ख्रिस्ताला मिळाले. आपले दंड येशू ख्रिस्तावर टाकण्यात आले. कारण लोकांवर दंड आले असते तर लोक नाश झाले असते. देवानं ठरवलेले दंड पापाचे मनुष्य लोक त्याला सहन नाही करू शकत होते. फक्त येशू ख्रिस्तानंच ते दंड सहन केले. यासाठी मनुष्याचा पापाला येशू ख्रिस्तावर ठेवून येशू ख्रिस्ताला देवानं दंडित केले. ख्रिस्तावर जे पाप टाकण्यात आले त्या पापाला देवानं शिक्षित केले, येशू ख्रिस्ताला नाही. यासाठी मनुष्याचा पापाला ख्रिस्ताच्या देहावर दंडित करण्यात आले. यासाठी हा दगड येशू ख्रिस्ताचे चिन्ह दाखवतो, चिन्ह दिसतो. समोरच्या 7 वचनच्या वर्णनमध्ये
होरेबच्या डोंगरपाशी खडकावर्त काठी मारल्याच्या द्वारा तिथून पाणी निघाले आणि इस्रायली लोकांचे ताण विझली. मोशेनं त्या ठिकाणीचे नाव मस्सा म्हणजे परीक्षा आणि मरीभा कलहा असे ठेवले, कारण इस्रायली लोकांना तिथं कलहा केले आणि परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिले. आणि प्रभू त्यांच्यासोबत आहे किंवा नाही या गोष्टीची त्या लोकांना परीक्षा घेतली. आता आपण 8वा वचन बघू. मग अमालेकी येऊन रफादीम येथे इस्रायली लोकांशी लढू लागला. उत्पत्तीची पुस्तक याच्या 36व्या अध्यायामध्ये याकूबचे भाऊ एसाव त्यांची वंशावली इथे होते. एसावला 2 बायका आहे. त्या दोघांमधून एलिफाज याचा मुलगा. एलिफाजला तिम्ना नावाची एक उपपत्नी होती. एलिफाज आणि तिम्नापासून जन्मलेला अमालेकी. हा अमालेकी देवाच्या विरुद्धामध्ये असलेला होता. यासाठी इस्रायली आणि अमालेकीमध्ये पिढी ते पिढी युद्ध होते. त्या लोकांना समूह पूर्णतः नष्ट करणं देवाचे उद्देश होते. त्या लोकांना मारून टाकायची आज्ञा इस्रायलचे राजा शाऊलला देवानं दिले होते. अमालेकी लोकांना युद्ध म्हणजे त्या लोकांना फार प्रिय होते. देवाच्या लोकांसोबत युद्ध करून देवाच्या लोकांना नाश करणं अमालेकींचे अभिप्राय होते. तेव्हा मोशेनं यहोशुवास सांगितले, आपल्यातील काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकीशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन डोंगरच्या माथ्यावर उभे राहीन. मोशेच्या सांगण्याप्रमाणे योशुवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, आरोन आणि हूर हे डोंगरच्या माथ्यावर गेले. त्या समय असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायली सारशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकींची सारशी होई. मोशे हात भरून आले तेव्हा त्यानं एक धोंडा धरून इथं मोशेचा हात वर झाले तर इस्रायली लोक विजय होत होते आणि त्याचे हात खाली झाल्यानंतर ते हारत होते. याच्या हाताचे आणि युद्धामध्ये हार आणि जीतचे काय कारण आहे? मोशे देवासमोर हात उचलून राहिले. तसेच पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो का आपले पवित्र हात उचलून देवाची स्तुती करा. मोशे आपले हात उचलून इथं करत आहे हे मोठी प्रार्थना आहे. मोशे आपले हात उचलून म्हणजे तो इथं प्रार्थना करत आहे असं आपल्याला कळतो. यासाठी मोशे जवळीत आपले हात वर करून होते तेवढीच इस्रायली लोक जितत होते. मोशेचे हात जड झाल्यानंतर खाली आल्यानंतर अमालेकी जितत होते. यासाठी मोशे म्हणजे इस्रायली लोक जितले पाहिजे म्हटले तर मोशे आपले हात वर ठेवले पाहिजे. हा धडा आपल्याला एक मोठा आध्यात्मिक पाठ शिकवून राहिला. जसे अमालेकी आणि इस्रायली लोकांचे पिढी ते पिढी युद्ध होते तसेच विश्वासी आणि शैतानासोबत विश्वासीचे जीवनचे मरेपर्यंत
त्याच्यासोबत युद्ध आहे. या आपल्या जीवनाच्या जीवनकाळामध्ये तो विश्वासीवर्त जय प्राप्त करायसाठी युद्ध करतच असतो. तो विश्वासीचा जीवनाच्या काळापर्यंत त्याला हरवायचा प्रयत्न करतो, त्याला नाश करायचा प्रयत्न करतो. मोशेचा हात जड झाल्यानंतर हूर आणि अहरोन त्याची मदत करायसाठी आले. प्रार्थना करनेवाले हात, प्रार्थनामध्ये सहाय्य करनेवाले हात, दोन्ही हात मदत करणारे हात, सहाय्य करणारे हात. युद्ध करणाऱ्या हाताला बलवंत करणारे हात, सहाय्य करणारे हात, प्रार्थना करणारे हात. युद्ध करणारा देवाचा सेवक आहे आणि त्या सेवकला प्रार्थना करणं आपली जबाबदारी आहे. दोघं किंवा तिघं या जगामध्ये एकत्र होऊन त्याच्या नावानं प्रार्थना करतील ते दिल्या जाईन. आपल्याला मत्ती शुभवर्तमान याचा 18 अध्यायाचे 18 वचन सांगतो. इथे मोशेच्या प्रार्थनाच्या द्वारा अहरोन, हूर एकत्र झाले. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यानं एक दगड घेऊन मोशाच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि अहरोन व हूर यांनी दोहो बाजूकडून त्याचे हातास टेका दिला, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. मग यहोशुवाने आपले तरवारीच्या धारेनं अमेलेकीचे व त्याच्या लोकांचा मोड केला. मग परमेश्वरानं मोशाला म्हटले की याचे स्मरण राहावे म्हणून ही गोष्ट एका ग्रंथात लिहून ठेव आणि योशुवाच्या कानी घाल. मी परमेश्वर अमालेकीचे नाव निशाणी आकाशाखालून नाहीशी करणार, कारण अमालेकी जिवंत असले तर ते लोक इस्रायली लोकांचे नाश करीन. देवानं शाऊल राजाला सांगितले का अमेलेकी लोकांचा नाश कर, तर शाऊल राजानं त्यांच्या गायावरत त्यांच्या घोड्यावरत आशा करून तो आणून घेतला सर्व काही. देवानं शमूएलच्या द्वारा शाऊलला विचारायला लावले तेव्हा शाऊलला म्हटले का आपल्या परमेश्वर देवाचे बली अर्पण करायसाठी आणले. अमालेकीच्या हातानंच शाऊलची मृत्यू झाली. देवानं सांगितले का अमालेकी लोकांना मार, पण तो नाही मारला. याकरिता अमालेकीच्या हातानंच त्याची मृत्यू झाले असे आपल्याला शास्त्र सांगतो. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण शैतानाच्या कार्याला नाश केले पाहिजे आणि आपण त्याच्या कार्याला नाश नाही केले तर ते आपल्या जीवनाला नाश करतो. याच्यामध्ये हा धडा आहे, हे आपण लक्षामध्ये ठेवले पाहिजेत. अहरोन, हूर आणि मोशे डोंगरच्या शिखरवर होते. मोशे म्हणजे आपल्याला माहीत आहे, अहरोन आपल्याला माहीत आहे. हूर कोण? हूर यहूदा गोत्राचे आहे. हूर म्हणजे कोण? हूर म्हणजे एक साक्ष आहे यहूदा गोत्राचे. त्या काळामध्ये हूर एक सपोर्टर म्हणजे तो उभा राहिला आणि यहोशू युद्ध केला. इस्रायली लोकांच्या विजयामध्ये युद्ध करणारे लोक होते, प्रार्थना करणारे लोक होते आणि प्रार्थनामध्ये सहाय्य होणारे लोक होते. यासाठी देवाच्या सेवामध्ये सेवा करणारे लोक असले पाहिजे आणि देवाच्या सेवामध्ये सहकार्य आणि सहाय्य करणारे लोक असले पाहिजेत.
हे विजय एक टीमला मिळाले, एक समूहाला मिळाले, एक ग्रुपचे लोकांना मिळाले. तिथं मोशेनं एक वेदी बांधून तिचे नाव याहवे निसी म्हणजे परमेश्वर माझा ध्वज असे ठेवले. आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचा अमेलिकाशी पिढ्यानपिढी युद्ध होणार. देवाच्या लोकांसोबत युद्ध करणे, देवांच्या लोकांसोबत युद्ध करणे हे शैतानाचे लक्षण आहे. शेवटी प्रभू त्याच्यासोबत युद्ध करणार आणि त्याला अग्निकुंडामध्ये टाकणार. यासाठी पिढी ते पिढी युद्ध होणार इस्रायली लोकांचे आणि अमेलेकींची. प्रभूनं दाखवले. इथं 17वा अध्याय इथं आपण संपवू.